Hello students, welcome again to another lecture of Learn with Vidhi. So in today's lecture we are going to see some sums based on parametric functions. So let us start. इकडे मी टेक्स्टबुकमधले काही सॉल्ड एक्झाम्पल्स घेतले आहेत. बरं आयडेंटिफाय कसं करणं की दिस इज अ पॅरामेट्रिकचा हा क्वेश्चन आहे. हाऊ टू आयडेंटिफाय इट. सो सी हिअर यू हॅव फाइंड dy बाय dx इफ एक्स आणि वाय सेपरेट असणार आहे. ही सगळ्यात सोपी पद्धत ओळखण्याची पॅरामेट्रिक म्हणजे काय. एक्स दिलेला असतो, वाय दिलेला असतो आणि dy बाय dx विचारलेला असतो. आत्तापर्यंत कसं असतो, वाय इज इक्वल टू क्वेश्चन असतो आणि तुम्ही त्याचं डेरिव्हेटिव्ह काढा असं असतं. सो लेट अस सी हाऊ टू सॉल्व. काय आता वाय इज इक्वल टू पहिलं घेतलं मी. वाय इज इक्वल टू किती आहे, वाय इज इक्वल टू 280 स्क्वेअर. डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. मग dy बाय dx काय होणार, इथे dy बाय dx आला. 2a हा कॉन्स्टंट आहे तो बाहेर आला अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ टी स्क्वेअर. सो व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ टी स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू टी. आत्तापर्यंत आपण डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स केलेलं, त्याच्यामुळे आता टी आल्यामुळे थोडा गोंधळ होत असेल. सो डोंट डू दॅट. सो टी स्क्वेअरचं काय होणार, 2t होणार आहे. सो 2a बाहेर ऑलरेडी कॉन्स्टंट आहे आणि टी स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2t. सो इट इज गोइंग टू बी 480. ओके, ही फर्स्ट आहे. सिमिलरली आता एक्स म्हणजे थोडक्यात वायला सेपरेटली तुम्हाला डिफरेन्शिएट करायचं आहे आणि एक्सला तुम्हाला सेपरेटली डिफरेन्शिएट करायचं आहे आणि मग दोघांना फक्त डिवाईड करायचं आहे. ठीक आहे. डिफरेन्शिएट करताना मात्र तुम्हाला कुठला तरी थर्ड एखादा व्हेरिएबल आहे तिथे. आपण आता इथे कसं वाय आणि एक्स आहे पण आपण विथ रिस्पेक्ट टू टी तिथे डेरिव्हेट करणार आहोत. आता इकडे पण तसंच आहे, एक्स आणि वाय पण विथ रिस्पेक्ट टू टी होणार आहे. तो इथे घेताना एक्स आणि वाय आणि त्याला डिफरेन्शिएट करताना विथ रिस्पेक्ट टू थीटा करावा लागेल कारण क्वेश्चनमध्ये थीटा आहे. सो नाव एक्स इक्वल टू ए टी रेस टू 4. परत एकदा तेच ए बाहेर आला कॉन्स्टंट. टी रेस टू 4चं डेरिव्हेटिव्ह म्हणजे एक्स रेस टू एनचं एन एक्स रेस टू एन मायनस 1 4t क्यूब तो इथे आला म्हणजे 1 आणि 2 तुम्हाला इथे मिळालं. सो नाव व्हॉट इज dy बाय dxचा फॉर्म्युला काय, dy बाय dt अपॉन dx बाय dt म्हणजे दोघांचं डिव्हिजन करताना मात्र लक्षात ठेवा वरती dy खाली dx आहे. सो 480 इथे आला आणि हा जो 480 क्यूब आहे तो इथे आला. 4 आणि 4 कॅन्सल झालं बघा, 4 and 4 गेट्स कॅन्सल. ए आणि ए कॅन्सल झाला, एक ह्यातला टी पण कॅन्सल झाला म्हणजे राहिली फक्त खाली किती टी स्क्वेअर. सो dy बाय dx इज 1 अपॉन टी स्क्वेअर. अगदी सोपं आहे. जे आपण बेसिकमध्ये सम्स केले तेच करायचे आहेत, फक्त इथे दोघांचं वेगळं डेरिव्हेट करायचं आणि त्यांना डिवाईड करायचं. लेट अस सी सेकंड क्वेश्चन. वाय इज इक्वल टू टी प्लस रूट टी आहे. परत इथं डिफरेन्शिएट. टीचं डेरिव्हेटिव्ह 1, रूट टीचं 1 अपॉन 2 रूट टी. स्टँडर्ड आहेत, स्टँडर्ड फंक्शन्सचे डेरिव्हेटिव्ह घेतले आहेत आपण. फक्त हे इथे आता मी बेस सेम केला. 2 रूट टी प्लस 1 अपॉन 2 रूट टी अँड dy बाय dt इज 2 रूट टी प्लस 1 अपॉन 2 रूट टी. आता परत एकदा एक्स घेतलं, एक्स इज इक्वल टू टी मायनस रूट टी. त्याला परत एकदा डेरिव्हेट केलं. कसं केलं, टीचं डेरिव्हेटिव्ह 1. व्हेरी सिम्पल, मी फास्ट घेते कारण तुम्हाला आता बेसिक डेरिव्हेटिव्ज येत आहेत. रूट टीचं 1 अपॉन 2 रूट टी. परत एकदा बेस सेम केलं, 2 रूट टी इकडे आला मायनस 1 अपॉन 2 रूट टी. आता ही स्टेप सगळ्यांना माहिती आहे, जस्ट डिवायडेड. dy बाय dx विचारलं आहे, क्वेश्चन काय आहे बघा, dy बाय dx विचारलेला आहे. त्यामुळे dy बाय dx कसा काढायचा, dy बाय dx इज dy बाय dt अपॉन dx बाय dt. दोघांचं डिव्हिजन केलं, 2 रूट टी कॅन्सल झाला, मग राहिलं काय 2 रूट टी प्लस 1 अपॉन 2 रूट टी मायनस 1. सिम्पल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. y इज इक्वल टू लॉग ऑफ कॉस टी आहे. परत एकदा y घेतला. आता इथे काय दिसतंय बघा, लॉग आणि कॉस हे काय फंक्शन्स आहेत. मग टी घेतला मी विथ रिस्पेक्ट टू टी. पहिलं काय, ह्याला मी आधी क्लोज करून टाकणार. हे मी बंदच करून टाकणार आहे पूर्ण. हा आधी मी लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह करणार आहे. लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह इज 1 अपॉन एक्स. सो लॉग एक्स म्हणजे लॉग कॉस टीचं 1 अपॉन कॉस टी. आणि कॉस्टीला मी आता हाईडअप केलं होतं, हे तुम्हाला ऑलरेडी मागच्या लेक्चरमध्ये आता कळलेलं असणार आहे. तुम्ही जर सम सोडवलेले असतील बेसिकचे लॉगचे तर तुम्हाला हे अगदी सोपं आहे, तुम्हाला लगेच कळणार आहे. आता लॉग टी चेन रूल आतमध्ये जाते, बॉक्सेस ओपन करायचे. बाहेरचा बॉक्स झाला तर आतला बॉक्स. पहिलं लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह केलं, लॉग एक्सचे 1 अपॉन एक्स, पण एक्सच्या जागेवर कॉस्टी होता म्हणून तो कॉस्टी घेतला. आता कॉस्टीचं परत डेरिव्हेटिव्ह, कॉस्टीचं काय मायनस साईन टी, मग ते इथे आलं. म्हणजे मला dy बाय dt काय मिळाला, साईन अपॉन कॉस म्हणजे टॅन म्हणजे मायनस टॅन टी. तसंच आता एक्स इक्वल टू कॉस ऑफ लॉग टी. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस पहिला आला आहे, कॉस ह्याला मी हाईडअप केलं, लॉग टी मला नाही काहीच नाही तिथे, समजूया असं. मग कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय मायनस साईन एक्स, मग ते पहिलं घेतलं मायनस साईन एक्स. पण एक्सच्या जागेवर काय आहे लॉग टी होता, मग तो मला घ्यायलाच लागणार आहे, तो मी इथे घेतला. बरोबर. आता त्याचं परत एकदा डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग टी. सो इट इज वॉट, लॉग टीचं डेरिव्हेटिव्ह आहे 1 अपॉन टी. सो आन्सर इज मायनस साईन ऑफ लॉग टी अपॉन टी.
जे मी इथे घेतलं. आता हे काही ही स्टेप तर फार सोपी आहे. dy बाय डी एक्स कसं काढायचं, जस्ट डिवाइड बोथ ऑफ देम. dy बाय डी टी डिवायडेड बाय डी एक्स बाय डी टी. डिवाइड केलं, मायनस मायनस कॅन्सल झालं. वॉट रिमेन्स इज, आता फक्त व्यवस्थित लिहायचं, असंच लिहिला तरी चालेल. हा टी वर गेला, तो समजत असेल तर वरती घेऊन गेला तरीही चालेल. दिस इज युअर आन्सर. नेक्स्ट 4th क्वेश्चन. गिवन y इज इक्वल टू ए 1 मायनस कॉस थिटा. तेच परत आता विथ रिस्पेक्ट टू टी नाही चालणार, विथ रिस्पेक्ट टू थिटा घ्यायचं आहे. सो डी वाय बाय डी थिटा इज इक्वल टू ए कॉन्स्टंट बाहेर आला, 1चं डेरिव्हेटिव्ह 0, ब्रॅकेट्स व्यवस्थित वापरायचे आहेत. कॉस थिटाचं डेरिव्हेटिव्ह मायनस साईन थिटा, पण मायनस बाहेर आणि आत असल्यामुळे तो प्लस झाला. तसंच आता एक्स इक्वल टू ए ब्रॅकेट थिटा प्लस साईन थिटा, विथ रिस्पेक्ट टू थिटा ए कॉन्स्टंट बाहेर आलं, थिटाचं डेरिव्हेटिव्ह 1, साईन थिटाचं डेरिव्हेटिव्ह कॉस थिटा. हे आपल्याला आन्सर मिळालं. नेक्स्ट स्टेप व्हेरी सिम्पल, जस्ट डिवाइड. आन्सर्स जे दोन्ही मिळाले आहेत ते ए साईन थिटा अपॉन ए 1 प्लस कॉस थिटा. इथपर्यंत लिहून थांबलात तरीही चालणार आहे, नो इश्यूज. आणि जर पुढे येत असेल तुम्हाला तर पुढे काय, साईन थिटा म्हणजे साईन 2 थिटाचा फॉर्म्युला, डबल अँगल फॉर्म्युला आहे हा. साईन 2 थिटा, पण 2 नाही आहे इकडे, मग काय करायचं, 2 साईन थिटा बाय 2 कॉस थिटा बाय 2. साईन 2 थिटा इज 2 साईन थिटा कॉस थिटा, पण 2 नसल्यामुळे 2 साईन थिटा बाय 2 कॉस थिटा बाय 2. आणि हा कॉस थिटाचा 1 प्लस कॉस थिटाचा फॉर्म्युला काय आहे, 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. मग इथे 2 आणि 2 कॅन्सल झाले, हा एक कॉस कॅन्सल झाला, राहिला साईन अपॉन कॉस, पण साईन अपॉन कॉस म्हणजे टॅन. हे समजत असेल तर हे करा, अदरवाईज इथे थांबायचं. नेक्स्ट क्वेश्चन 5th. y इज इक्वल टू साईन इनवर्स टी. डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी केलं, तेच काम आहे. साईन इनवर्स टीचा फॉर्म्युला आहे 1/√1 मायनस टी स्क्वेअर, म्हणजे डी वाय बाय डी टी मला 1/√1 मायनस टी स्क्वेअर मिळाला. एक्स इक्वल टू √1 मायनस टी स्क्वेअर आहे. याचं परत एकदा डेरिव्हेटिव्ह केलं, रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह ह्याला एक्स समजलं, या सगळ्याला हे जे सगळं आहे त्याला एक्स समजायचं आहे आपल्याला, हे काही नाही समजायचं. आणि एक्स रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स, पण एक्सच्या जागेवर 1 मायनस टी स्क्वेअर आहे तो मी इथे लिहिला, त्याचं परत एकदा डेरिव्हेटिव्ह केलं, म्हणजे 1/2 मायनस टी स्क्वेअर. हे लक्षात घ्या, जे ओपनिंग द बॉक्सेस जे मी म्हणते कळत नसेल तर मागचे व्हिडिओज बघा डेरिव्हेटिव्हचे बेसिक. आता 1चं डेरिव्हेटिव्ह 0, टी स्क्वेअरचं 2t आणि मायनस आहेच मायनस 2t, सो मायनस टी अपॉन √1 मायनस टी स्क्वेअर. 2 आन्सर्स जे मिळाले ते डिवाइड करा, कॅन्सल झाले, √1 मायनस टी स्क्वेअर √1 मायनस टी स्क्वेअर आणि -1/t इथे राहिलेले. ह्याच्यावरचे अजूनही काही एक्झाम्पल्स आहेत. सो सॉल्वमध्ये लेट अस सी. ओके, ठीक आहे, हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. सध्या ह्या क्वेश्चन्सवर जे बेस्ड आहेत काही एक्झाम्पल आपण इथे जरा एक्सरसाइजकडे जाऊया. ओके, एक्सरसाइजमध्ये जर तुम्ही बघितलात 1.4मध्ये तुम्ही हे सगळे सम सोडवू शकताय विथआउट एनी प्रॉब्लेम, नो इश्यूज. क्वेश्चन नंबर 1 सगळ्यांनी सोडवायचा आहे, त्यात काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि कोणते ओके, बाकीचे क्वेश्चन्स आपण नेक्स्ट लेक्चरला बघू शकतो. हे जे आहेत ते म्हणजे ज्याच्यामध्ये आपण पर्टिक्युलर सोल्युशन म्हणतो, हे जनरलचे आहेत. आता इथे बघाल तर तुम्ही विथ रिस्पेक्ट टू टी, विथ रिस्पेक्ट टू थिटा, बेसिक फॉर्म्युलाज आहेत सगळे ते तुम्हाला. एक्स रेस टू आता एचा एनचा किंवा ए रेस टू एनचा, ए रेस टू एक्सचा, कुठले कुठले फॉर्म्युलाज आहेत, कॉस्टचा आहे, ते वापरून तुम्ही ते सम सोडवायचे आहेत. इथे मला एक कुठला तरी एक्झाम्पल दिसला होता. ओके, ठीक आहे, हे 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 एक्झाम्पल्स आहेत काही, ते कुठे आहेत बघूया. फाइंड, ओके, ते पुढे आहेत, आपण ते नेक्स्ट लेक्चरला करूया. सो थँक्यू.